गाडी विकत घेताय तर हा रूल तुमच्यासाठी आहे. मी तर म्हणेन की गाडी तुम्ही स्वतःच्या पैशांनीच विकत घ्या किंवा जास्तीत जास्त जेवढे पैसे तुमच्याकडे आहेत ते टाकून तुम्ही घ्या. आणि जर तुमच्याकडे आत्ता पैसे नाही आहेत तर पहिले तुम्ही गाडीसाठी सेव्ह करा. उगीच गाडी घेण्याची धडपड करू नका, कारण गाडी घेतल्यानंतर काय आहे, तुमची लाईफस्टाईल वाढणार आहे आणि त्यानंतर अजून खर्च वाढणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही हल्लीच जॉबला लागलाय तर गाडी घेण्याची घाई करू नका. गाडी तुम्हाला गरीब ठेवेल. त्यापेक्षा ते पैसे कुठेतरी इन्व्हेस्ट करा. बट जर तुम्ही ठरवलंय की आता मला गाडी घ्यायचीच आहे तर त्यासाठी तुम्ही हा रूल नक्की लक्षात ठेवा. 20, 5 आणि 10 रूल. 20 म्हणजे काय की जी काही गाडीची अमाऊंट आहे त्याचे 20% तुमच्याकडे डाऊन पेमेंट म्हणून द्यायला असायला हवेत. म्हणजे जर तुम्ही 10 लाखाची गाडी घेताय तर त्यातले 2 लाख रुपये तुमच्याकडे स्वतःचे असायला हवेत आणि मग उरलेल्या 8 लाखावरती तुम्ही लोन काढू शकता. आता जर ते लोन तुम्ही काढताय तर 5 वर्षांपेक्षा जास्तीचं लोन तुम्हाला काढायचं नाहीये, कारण जेवढं जास्ती वर्षांचं लोन तुम्ही काढणार तेवढाच इंटरेस्ट तुम्ही जास्ती पे करणार. कार लोन थोडंसं महाग असतं, त्यामुळे मी म्हणेन की 5 वर्षापेक्षा जास्तीचा कालावधी ठेवू नका. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जो काही तुमच्या गाडीचा EMI आहे तो तुमच्या मंथली इन्कमच्या 10% पेक्षा कमी असायला हवा. म्हणजे जर तुम्ही 1 लाख रुपये महिना कमवताय तर तुमचा EMI हा 10,000 पेक्षा कमी असायला हवा. तर हा रूल तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि या रूलनुसार तुम्ही आज कोणती गाडी अफोर्ड करू शकता ते नक्की कमेंटमध्ये सांगा.